नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे शिंदेवाडी या गावामध्ये. तर जिथं कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आपण म्हणतो. कृष्ण जन्मल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे असं भंडारा म्हणजे एक रोट्या आमटीचं संपूर्ण गावाला जेवण दिलं जातं. रोट्या आमटी कशा पद्धतीनं इथं बनवल्या जातात, कशा पद्धतीनं ती आमटी बनवली जाते, जवळपास 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. चला, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की इथं जुन्या काळातील जे तांबे पितळाचे जे हांडे असतात त्या हांड्यामध्ये अशी आमटी इथे शिजवली जाते, ते डाळ शिजवली जाते. तर पूर्ण असं म्हणजे जवळपास कमीत कमी 30-40 हांडं असं शिजवलं जातं. तर आता हांड्याची संख्या थोडीफार कमी झाल्यामुळे पातेल्यामध्ये पण आता शिजवल्या जातात. आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया. हे आता पहिलेच अजून बरेच काही हांडे शिजवायचे आहेत. हे परत नंतर दुसऱ्या हांड्यामध्ये काढल्या जाते, ओतल्या जाते. आणि आता आपल्याला तर आपण जाणून घेऊया की तरी सर जे बऱ्याच वर्षापूर्वीची जी परंपरा आहे ती परंपरा कशा पद्धतीने चालते आणि ही कशा पद्धतीने डाळ शिजवली जाते, सर्व काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर आपण विचारूया इथं. तर आज आपण आता इथं प्रतिष्ठित नागरिक शिंदेवाडीचे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर अण्णा, ही परंपरा किती वर्षापूर्वीची आहे? 70 ते 75 वर्षापूर्वी गावस्थापन झाले. बघा मित्रांनो, म्हणजे 70 ते 80 वर्षापूर्वीची जसं ह्यांना कळतंय तशी तर ही परंपरा आज चालू आहे. तर मग हे डाळे मागचं वैशिष्ट्य काय, म्हणजे कशा पद्धतीने बनवली जाते? हे आमटी म्हणजे कसं आहे, सगळ्यांच्या गावातला विसोर, चटणी, मीठ, कांदा, लसूण हे सगळं गोळा करायचं आणि एकत्र करायचं. आणि प्रत्येक घरच्या साधारण एक आदोलीच्या पहिल्याच्या रोट्या पूर्वी येत होत्या, पण आता एक आदोलीच्या रोट्या प्रत्येक घरात येतात. साधारण 100-500 उमरा आहे शिंदेवाडी, साधारण त्यांच्याकडून हे रोटे मिळतात. मग ही किती हांडा शिजवल्या जाते? शिंद पूर्वी आमच्याकडे 70 ते 60 हांडा शिजत होता पूर्वी, आणि आता साधारण 30 हांडा शिंदेवाडीत आता चालू याला. बघू शकताय तुम्ही मित्रांनो, म्हणजे जे आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं, जे पितळाचं जे तांब्याचं हांडा आहे ते आज देखील जवळपास 30 ते 35 हांडं म्हणजे ते आमटी शिजवल्या जाते. एक महाप्रसाद म्हणून कृष्ण जन्माष्टमीचा एक महाप्रसाद म्हणून संपूर्ण गावाला ते जेवण दिलं जातं. तर अजून काय माहिती सांगतील का? काय माहिती तुम्हाला? साधारण रोट्या किती किती प्रमाणात असतात? रोट्या साधारण रोट्या 400 ते 500 किलोच्या असतात. 500 किलोच्या जवळपास बघा मित्रांनो की 500 किलोच्या रोट्या म्हणजे आज संपूर्ण गावाला जेवण द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्तच रोट्या असणार आहेत. तर आपण सर्व व्हिडिओ पाहूया. त्या रोट्यासुद्धा तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात रोट्या इथं म्हणजे पूर्ण गावातून प्रत्येक घरातून रोट्या आलेल्या असतात. प्रत्येक घरात प्रत्येक घरात तर आता आपण भेटतोय ते कुंभारराजे म्हणून, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की इकडं मला सांगा की तुमच्या इथं नक्की काय काम असतं? काय आमटी बनवायची. हां, मग इसोर म्हणजे चटणी का आपल्या? हां, तर ही चटणी तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात आज ही चटणी आमटीसाठी जवळपास ही 2 ठिकाणी चटणीच आहे का? नाही, ही पीठ आहे, बाजरी ही पीठ आहे. आणि बघा जवळपास म्हणजे अर्ध ठिकाण ही चटणीच आहे. म्हणजे एवढ्या 30-35 हांड्याला ही एवढी चटणी पुरते का? म्हणजे 50 किलो, 25-30 किलो जवळपास ही चटणी म्हणजे प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून ती चटणी गोळा केली जाते. म्हणजे आणून देतात लोक इथं. आणि ती इथे एकत्र करून नंतर ते त्याची ती डाळ आम्ही टाकतो ते. हां, डाळ तडका आपण ते पाहूया की महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव असेल की तिथं ती डाळ, त्याला आपण काय म्हणतो, डाळ तडका दिल्या जाते. बरोबर ना? ती थावरनी तडका दिला जातो. ती तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही नक्की पहा व्हिडिओ की त्या डाळीला तडका कशा पद्धतीने दिला जातो. ही महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे की असं की अशा पद्धतीनं त्या डाळीला
तडका देऊन असं ते थावर गरम करून त्यामध्ये तेल ओतून त्यामध्ये मसाला टाकून ते वरून तडका दिला जातो. ते आपण ते नंतर पाहूया पुढे व्हिडिओमध्ये. तर आता मला सांगा अजून ही जी आता ही डाळ इथं आपण पाठीमागे पाहतो आणि होणार आहे ना. हां म्हणजे ही डाळ एवढी ही डबल बारी होणार आहे ना. ही डाळ इथं पाहू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अजून म्हणजे डाळ येणे बाकी आहे. आता शिजाय टाकलेले आपण जवळपास 10-12 हांडा आपण पाहिलेले आहेत. इथं पाठीमागं कोथिंबीर शिरून ठेवलेली आहे. म्हणजे हे सर्व जे काही गोष्टी आहेत हां ते सर्व आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. पाहू शकता हे सर्व प्रकारच्या डाळी आहेत इथं. हरभरा असेल, तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, सर्व प्रकारच्या डाळी आहेत. 7 डाळी आहेत. या 7 डाळी मिक्स करून ह्याची आमटी बनवल्या जाते. तर ते नक्की तुम्ही सर्व व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सर्व काही गोष्टी समजतील कशा पद्धतीनं ही परंपरा सांगायची. तर मित्रांनो आता आपण इथं पाहू शकतोय की अशा म्हणजे प्रत्येक घरातून इथं रोट्या आणल्या जातात आणि इथं नोंदवही असते. त्या नोंदवहीमध्ये त्यांचं नाव लिहिलं जातं आणि नाव लिहिल्यानंतर त्या रोट्यांचं किती वजनाच्या रोट्या असतात. आदोली गव्हाचं पीठ हां दळून आणायचं आणि घरच्यानं रोट्या करून आणून द्यायच्या. मग ह्याचं माप किती असतं. आदोली 2 शेर. आता तर मित्रांनो 2 शेराच्या रोट्या इथं म्हणजे असे या घरातून आणल्या जातात. इथं वजन केलं जातं आणि ते रोट्या एका ठिकाणी ठेवल्या जातात. 5 कांदा लसणाचं, हां 1 चिपटं तिखट, बरं 1 चिपटं डाळ, हां 1 चिपटं मीठ. अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. तर ही नाना किती वर्षाची परंपरा आहे. ते कळणीत काय मी माझं वय आता 70 आहे. आमच्या आधीचं म्हाताऱ्यानं सांगितलेलं ती 100-125 वर्षाच्या पुढची परंपरा आहे. म्हणजे पूर्ण गाव जेवल्या जाते. 1819 सालापासून चालू आहे. 1919. तर मित्रांनो जवळपास म्हणजे हे जाणकार माणसं जे आहेत ते आज जवळपास ही परंपरा शेकडो वर्षाची परंपरा आहे. 1919 सालापासूनची चालू झालेली ही परंपरा आज तागायत परंपरा अखंडितपणे सुरू आहे. तर अजून आपण पाहूया संपूर्ण गाव इथं की पाहू शकता इथं जेवण करण्याकरता पितळ्या कांदा लिंबू घरणं घेऊन जेवण व्यवस्थित होतं. ठीक आहे धन्यवाद नाना. तर आपण पुढं पाहूया अजून. तर मित्रांनो पाहू शकता की म्हणजे जे काही ज्यांच्या घरून काय रोट्या देणं शक्य नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर तिथं वर्गणीसुद्धा दिली जाते. तर आज आपण चर्चा करूया आपले प्रतिष्ठित युवा कार्यकर्ते गणेश रणवरे यांच्याशी. तर हे जे वर्गणी तुम्ही गोळा करताय ह्याचं मागचं म्हणजे काय कारण काय वर्गणीचं असं. या ठिकाणी ज्या नागरिकांना ज्या ग्रामस्थांना जे काय आपण ठरवलेलं साहित्य ते जर देता येत नसेल कामाअभावी किंवा घरच्या लोकांना अभावी देता येत नसेल तर ते रोख स्वरूपात वर्गणी देऊ शकतात. जेणेकरून बाकीचं जे काही साहित्य लागतं भंडाऱ्यासाठी ते इथं आपण त्या रोख स्वरूपात जे वर्गणी आलेली असते त्याच्यामधून आणलं जातं. ते वर्गणीचं म्हणजे असे काही रक्कम ठरलेली असते का असं स्वेच्छेने घेता असं. आता जर लोकांना काही साहित्य द्यायचं असेल तर 2 शेराच्या रोट्या, 200 ग्रॅम तेल, 200 ग्रॅम चटणी, लसणाचे काही 5 कांदे असतील, त्याच्यानंतर मीठ 200 ग्रॅम असेल, हे साहित्य डाळ पावशेर असेल तर ह्या स्वरूपात आपण साहित्य घेतो. आणि जर कोणाला साहित्य नाही जमलं तर त्या साहित्याचं जेवढं पैशात रूपांतर होतं तेवढं आपण रोख वर्गणी घेतो. या ठिकाणी 300 रुपये साधारणतः त्या वस्तूंची किंमत होते तर 300 रुपये घेतले जातात आणि 30 रुपये विण्याची वर्गणी म्हणून घेतली जाते. जे की आपल्या इथं अखंड हरिनाम सप्ताहाप्रमाणे आपल्या कृष्ण जन्माष्टमीला जे विना 8 दिवस न खाली ठेवता त्याचं पारायण वगैरे केलं जातं. तर त्याची वर्गणी म्हणून आपण हे 30 रुपये घेतो. म्हणजे असं थोडक्यात म्हणजे 330 रुपये वर्गणी स्वीकारल्या जाते. 300 रुपये भंडाऱ्याच्या साहित्यासाठी आणि 30 रुपये विण्यासाठी असं 330 रुपये स्वीकारायचे. साधारण मग ही परंपरा किती दिवसापूर्वीची आहे तुम्हाला असं काय तुमच्या पूर्वजांनी किंवा आता मला तर 35 वर्ष पूर्ण झालेत. ह्याच्यापेक्षा जुने काय असेल तर त्या जुन्या लोकांना पण माहिती. तर मित्रांनो पाहू शकता आपण ह्याच्या आधी पाहिलंच आहे की जवळपास 1919 पासूनची परंपरा ही चालू आहे आणि आज बरेचसेच काही जाणकार व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं की म्हणजे जसं आम्हाला आमचा जन्म झाला जसं आम्हाला समजते तेव्हापासूनची ही परंपरा अखंडित आहे, कायमस्वरूपी चालू आहे.
तरी पण अजून आपण पाहूया की तुम्हाला सविस्तर सर्व काही व्हिडिओ ह्या माध्यमातून पाहायला भेटेल. चला पुढं आपण चर्चा करूया. आपण पाहतोय की आज आपण त्या सर्व जाणकार मंडळाची चर्चा केली, पण इथून पुढं जे कारभार आहे, जे इथून पुढची परंपरा आहे ती खऱ्या अर्थाने ह्या युवा तरुणांकडे जाणार आहे. पण आपण त्यांच्याकडे बी चर्चा करूया, त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुम्हाला ह्या भंडाऱ्याबद्दल म्हणजे काय माहिती आहे आणि किती दिवसापासून तुम्ही ह्या भंडाऱ्यात सहभागी होत आहे. मी आता 10 वर्ष झालं या भंडाऱ्यात असतो. हां आता ही जुनं परंपरा आहे मग आजोबापासून पंजोबापासून. बरं. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही सक्रिय आहे आता चालूला. तरुण सर्व तरुण एकत्र येत आहे, ही सर्व अभिमानाची गोष्ट आहे. एक गावासाठी, एक समाजासाठी हे खूप मोलाची गोष्ट आहे. खूप म्हणजे सहकार्य सर्व तरुण मुलांचं असतं, कारण काही एकीशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. त्याचंच हे आपण आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर काका तुम्ही काय सांगचाल का? काकाकडे द्या जरा. हे तुम्हाला म्हणजे भंडारा कधीपासून आठवतोय आणि किती दिवसाची साधारण परंपरा असू शकते ही? भंडारा कमीत कमी 3 पिढ्यापासून तर चालू आहे. म्हणजे आमच्या तर जन्मापासून बघतोय ह्याच्यापासून अगदी आजोबा पंजोबापासून ऐकत आलोय आजी आजोबांकडनं. आणि ते म्हणजे फार पूर्वी अगदी हनुमंतवाडी, शिंदेनगर, शिंदेवाडी, धर्मपुरी, मंजवडीपर्यंतची लोक सगळी जेवायला यायची, म्हणजे प्रसाद घ्यायला यायची. पण आता काय झालंय काळानुसार जे ते आपल्या गावात करायला लागली, पण ह्याच्यामुळं गावात एक कोपा राहतो, सगळी एकत्र येऊन. एक गोपाळ कालाचा उद्देशच ते की सगळ्यांनी एकत्र येऊन ते प्रसाद करायचा आणि ते सगळ्यांनी मिळून मिसळून खायचा. तर मित्रांनो आपण पाहतोय की म्हणजे जवळपास फक्त शिंदेवाडीच नाहीत की संपूर्ण जे आसपासचे जे काही पंचक्रोशीची गावं आहेत त्या पूर्ण गावातून पहिले हे भक्त मंडळी जे काय भाविक होते ते सर्वजण ह्या भंडाऱ्याचा महाप्रसाद घेण्यासाठी तिथे ह्या शिंदेवाडीमध्ये येत असत. आणि अजूनसुद्धा हजारो लोक आजसुद्धा जेवण करतात. तर आपण ह्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला पाहायला भेटेल की किती मोठ्या प्रमाणात इथं लोक जेवण्यासाठी येत असतात, त्या महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी येत असतात. आणि कशा पद्धतीनं ते रोट्या आमटीचा विशिष्ट प्रकारची आमटी असते जरा ना, ती आमटीची वेगळी चव असते. म्हणजे असं महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे की डाळ तडक्याची आमटी, ठिकरीची आमटी बोलल्या जाते. आणि ती कशा पद्धतीने त्या आमटीला त्या थवरद्वारे तडका दिला जातो ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो इथं आपण पाहतोय की एक शेर पाटील हे तुम्ही आता काय करताय नक्की? म्हणजे ही आता हांड्याला मसाला आपण टाकतो, पीठ टाकतोय. एक शेर हे कशात टाकायचं पीठ? ही कोण्या पाण्यात टाकायचं. तर ही गाठी इरबळून फोडून घ्यायच्या. बर. आणि अजून अर्धा म्हणजे 1.5 शेर हे बाजरीचं पीठ या पाण्यामध्ये कालवलं जातं. आणि नंतर काय करायचं मग? आता चटणी कालवायची त्यात. बघा आता चटणीचं प्रमाण किती असतं काय हांड्यावर? 1 शेर असतो, 1 शेर हांड्याला. शेर तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं की 1 शेर चटणी ही एका हांड्याला टाकल्या जाते, 1 शेराला थोडेफार कमी. आणि ही कशाची पावडर आहे? ही मसाला आहे आपला, गरम मसाला, सांबर मसाला, एव्हरेस्ट. बरं 3-4 मसाले ह्याच्यात मिक्स पूर्ण कालवलं जातं आणि ही उकळलेल्या हांड्यात ओतलं जातं. चटणी ही गरम मसाला हे पूर्ण कालवून त्या हांड्यामध्ये उकळलेल्या हांड्या फोडण्यातच नाही, फोडणी अजून मोर आहे. बरं. थावरची फोडणी अजून मोर आहे. ही मसाला आता टाकला जातो. बरं. आता थावरची फोडणी 10-15 मिनिटांनी तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा की फोडणी कशा पद्धतीने दिली जाते ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून पाहायला भेटेल. आणि गावकरी कशा पद्धतीने इथे त्या जेवणाचा आस्वाद घेतात, यांची परंपरा गेली. तर महत्वाचं हे जे 2 व्यक्ती आहेत एक म्हणजे कुंभाराजे म्हणून त्यांची आज जवळजवळ पिढ्याना पिढ्या ह्या उत्साहासाठी या कार्यक्रमासाठी देशमुख वाढवून ते उपस्थित राहतात. त्यांचं हे फार मोठं योगदान आहे. तर त्याबद्दल हे तुम्हाला खूप साऱ्या तुमचं धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताय. या कार्यक्रमासाठी म्हणजे एक तर आज प्रतिष्ठित नाना आपल्या सोबत आहेत
ज्याला आम्ही आदराने नाना म्हणतो. नाना, तर ही परंपरा किती वर्षापासूनची आहे? ही परंपरा साधारण 1919 सालापासून. ही परंपरा कशी चालू झाली तर पुरुष मंडळींनी, गावातील सर्व पुरुष मंडळींनी यायचं आणि कणिक स्वतः मळायची, स्वतः कणिक वगैरे मळायची आणि गावातील सर्व महिला मंडळांनी येऊन त्या चुली मांडून रोट्या भंडाऱ्याकरता, देवाकरता तयार करायच्या रोट्या. मग पुरुष मंडळी देवाच्या समोर जेवण घेत असायची आणि नंतर सर्व स्त्रियांनी एकत्र जेवायची. पण या स्त्रिया हे करत असताना गाणी म्हणत सर्व स्त्रिया रोट्या वगैरे लाटायच्या, सर्व एकत्र यायचे. ह्या गावाची सुरुवात झाली. आणि संध्याकाळी पांडुरंगा श्रीकृष्णाची पालखी निघायची. प्रत्येक जण आपापल्या दारापुढं सतरंजी वगैरे टाकून देव तिथं थांबवायचा, श्रीकृष्णाला तिथं पूजा करायची आणि गावाला प्रदक्षिणा घालायची. नंतर अगोदर दहीहंडीचा कार्यक्रम व्हायचा. अशी ह्या गावाची ह्या परंपरा, गोकुळाष्टमीची परंपरा आहे. हे आज ताग आहे, सर्व रूपाने चालू आहे. त्यावेळेला जरी अगदी छोट्या स्वरूपात चालू झाला तरी आजपर्यंत गावातील 27 मोठे हंडे आमटीचे शिजवले जायचे. हा आमटी शिजवण्याचा मान कुंभारांना असायचा आणि सर्व गावातील लोकांनी जी आमटीला लागणारे पदार्थ आहेत ते द्यायचे आणि आमटीच्या नंतर राहिलेलं वाटप व्हायचं. पण आज हा उच्चांक इतका झालेला आहे. पूर्वी प्रत्येक घरातून एक पायलीच्या रोट्या म्हणजे 7 किलोच्या गव्हाच्या पायल्या देत असायची. पण आता लोकसंख्या वाढल्यामुळं किंवा लोक थोडीशी जेवण यायला उशीर करतात म्हणून आता साधारण 5 किलोच्या 2 शेराच्या रोट्या सगळ्या स्वीकारल्या जातात आणि सर्वांना भरपूर मिळतं, कोणालाही कमी पडत नाही, उलट शिल्लक राहतं. अशी आमच्या गावची परंपरा गोकुळाष्टमीचा सण असा साजरा केला जातो. तर मित्रांनो, आज आपण अगदी वयस्कर त्यांच्याशी आज चर्चा करतो की खऱ्या अर्थानं ह्या भंडाऱ्याची परंपरा. तर काका, तुमचं गाव कोणतं? गाव पहिलं शिंदेवाडीचं आहे, पण 2001 पासून शिंदेवाडी सोडली नाही. बरं. तुमचं नाव काय? सुभाष भाऊ सरोडकर. तर हे सरोडकर काका आपल्यासोबत आहे. आता स्थायिक कुठे आहे तुम्ही? औरंगाबाद. बजाजनगर. तरी पण तुम्ही भंडाऱ्यासाठी येतो? तर बघा मित्रांनो की म्हणजे ते गावावरती असणारं प्रेम आणि हे लहानपणापासून म्हणजे यांनी जे भंडाऱ्याचं पाहिलेलं, तरुणपणी जे भंडाऱ्याचं सहभाग घेतलेला, पण ते आज देखील हे एवढ्या वयात सुद्धा आज ह्या शिंदेवाडी गावामध्ये अगदी कुठून आलाय तुम्ही? 1/6/47 जन्मतारीख, औरंगाबाद संभाजीनगर. मित्रांनो, तर आज संभाजीनगरवरून खास आपल्या त्या शिंदेवाडीच्या गोकुळाष्टमीचा जे भंडारा भरतो, जे भंडारा साजरा केला जातो, त्या भंडाऱ्याच्या उत्सवासाठी आज ते उपस्थित राहिलेले आहेत. तर मनापासून म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की आज ह्या वयात देखील ते आज त्या गावाच्या, शिंदेवाडी गावाच्या एक प्रेमापोटी, एक जिव्हाळ्यापोटी आज ते इथं उपस्थित आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, पाहू शकता हे काही तडका कशा पद्धतीने दिला जातोय. तर हा पूर्ण जो थावर आहे तो आधी इथं इस्तूमध्ये गरम केला जातो, त्यानंतर त्यात तेल ओतलं जातं, लसूण टाकल्या जातोय आणि कोथिंबीर कढीपत्ता टाकल्या जातोय आणि त्याला थोडंसं हलवलं जातं. आणि आता पाहू शकता तुम्ही काही अशा पद्धतीनं तो तडका दिला जातोय. तर तडका अशा पद्धतीने दिला जातोय. अजूनही तुम्हाला दाखवता येईल की तडका कशा पद्धतीने त्या आमटीला तडका दिला जातोय. तिकडे जाते तर लवकर. तर बघा मित्रांनो की थावरला कसा गरम केला जातोय आणि हे गरम केलेल्या थावरमध्ये तेल ओतलं जातंय
तेल वगैरे त्यात लसूण टाकला जातो, कोथिंबीर टाकली जाते, कढीपत्ता टाकला जातो आणि अशा पद्धतीने तो थावरला द्वारे त्याला फोडणी दिल्या जाते. हे करेडर नका उचलाय वय हा हा तिकडं नाही असं लांबतय 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 पाटील पोते खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं की देवाला जे निवद आहे तो निवद पहिल्यांदा दाखवला जातो. निवद दाखवल्यानंतर गावातून एक प्रदक्षिणा घातली जाते आणि त्यानंतरच आपल्या त्या महाप्रसादाच्या पंक्ती बसवल्या जाते. तर जे गोकुळाष्टमीचा जो सप्ताह बसवला जातो त्या सप्ताहाच्या त्या विण्याला पहिल्या पुजल्या जातं. विणेकरी म्हणजे खांदा उतरवला जातो. अशा पद्धतीने जो 7 दिवस विना खाली न ठेवता त्याचं पारायण केलं जातं. ते आज तो विना खांद्यावरून खाली उतरला जातो आणि प्रथमतः विण्याला निवद दाखवल्यानंतर जे ग्रामदेवत असणाऱ्या हनुमानाच्या चरणी नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर गावामध्ये प्रदक्षिणा काढली जाते आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर मगच महाप्रसादाचं वाटप केल्या जातं. बघा मित्रांनो की अशा पद्धतीनं नैवेद्य पहिल्यांदा गावात जे काही ग्रामदैवत आहे त्या संपूर्ण ग्रामदैवताला तो नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर आता ते नैवेद्य दाखवून माघारी येतील. टाका पाहुणं टाका हा बाया पाहुणा भेट टाकतोय तू जरा हा पट्टा तेल खाली सांडू नका बोरलो
नाही नाही दांडा लागेल बरं का हाताला ते जवळ ती बेतोय बाजायसाठी याला खाली सोड नका खाली सोड नका मोठ्या प्रमाणात रोटे किती रोट्या आल्या सर्वसाधारण प्रत्येक घरोघरी 200 जाते आणि साधारण सकाळी दुपार 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालते 6 वाजेपर्यंत चालते आणि संध्याकाळी तुम्ही पाहू शकता इथं मित्रांनो की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं रोट्या आता सध्या जमा आहेत आणि थोड्याच वेळात आता नैवेद्य दाखवलेला आहे आणि थोड्याच वेळात चालू होते त्यावेळेस जे काही गावकरी सर्वांना आणि ते सुद्धा अजून तुम्हाला आठवतंय का म्हणजे हा प्रकारे किती दिवसापासून चालू असतो आमच्या लहानपणापासून बघत आलो तिसरी पिढी जवळपास जसे ह्यांना आठवते तेव्हापासून हा भांडारा चालू आहे ही परंपरा अखंडितपणे आज देखील चालूच आहे. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय मराठी प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो आता इथे निवड दाखवून झालेला आहे आणि तिखट बीट कसं काय कशी काय ज्यांच्याशिवाय त्याची डाळ जी आहे ती बनतच नाही बरं की मी पेताना आला नाही काही एक नंबर यायलाच लागतंय मला देवाची आमचे भांडार आहे एक नंबर आता मॅच केली म्हणजे आता कसं तुम्ही दुसऱ्याला इसरायचं का मला चांगली वाटणारच आहे. टेस्ट करतात संपूर्ण गाव इथं जेवणार आहे, संपूर्ण गाव या आमटीची टेस्ट घेणार आहे. यायला काय सांगितलं काय परिस्थिती विटत नाही 5-6 दिवस आमची राहते त्याला काय कांदा नाही त्यामुळे 5-6 दिवस सहज राहते. तडका दिलेली आमची 5-6 दिवस राहते. 5-6 दिवस आमची चवीत काय बदल पडतो म्हणजे आपण घरचं आपली कशी पूर्ण बसते त्याच्यामुळे घरी सुद्धा आपल्याला तसं केलं तरी कालवून इटत नाही ना ते कालवून कांदा आपण टाकतो लसूण कढीपत्ता किती वेळ गरम करा 15-20 मिनिटं ह्याच्यात घातला नाही की गरम होतं त्याला काय बारक आहे का त्याला सरपंच पुढे इंग्रामध्ये घातलं की लाल झालं की त्याची पूर्ण कशी आहे परंपरेनुसार खावरचे पूर्ण दिले जाते. तर मित्रांनो हे आज रोटी आमटीचा
एक महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आपले काही मित्र पण आलेले आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करूया की नानासाहेब तुम्ही कुठून आला सांगा. मी शिंदेवाडीचाच आहे. बरं. पण हा भंडारा आपल्या गावचा भंडारा गेल्या कित्येक वर्षाची परंपरा असल्यामुळे मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाला भंडाऱ्यासाठी आवर्जून पुण्यावरून येत असतो न चुकता. बरं. माझ्याबरोबर माझे मित्र पण आलेले आहेत पुण्यावरून, मयूर निगडे. आज आपल्यासोबत दैनिक लोकमतचे पत्रकार माननीय संजय बापू पवार सर ते देखील आहेत. आणि ते सुद्धा आज कुठून आला आहे बापू सांगा तुम्ही. मी नाटेपुती या ठिकाणी वास्तव्य करतो. आमच्या या शिंदेवाडी गावचा भंडारा हा गेले 43 वर्षापासून अविरतपणे दरवर्षी या गोपाळाष्टमीला भरतो. या ठिकाणी जवळजवळ 278 उंबरं आहे. त्या 278 उंबऱ्यामध्ये जवळजवळ 200 लोक, एक पायलीच्या रोट्या आणि त्याबरोबर तिखट मीठ मिक्स डाळ अशा प्रकारचा हा भंडारा या ठिकाणी आयोजित केला जातो. आणि त्या दिवशी पूर्णपणे गावामध्ये चुलबंद असते आणि त्या सर्व लोक या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी जमतात. हा एक मोठा सोहळा गोपाळकाला म्हणून हा पंचक्रोशीत नाही तर पूर्ण 3-4 जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि बाहेरगावचे लोकसुद्धा या ठिकाणी येतात. या ठिकाणी सर्व लोक एक मिळून मिसळून या प्रसादाचा लाभ घेतात. बापू आता तुम्ही जे सांगितलं 43 वर्षे, पण आता ह्याच्या अगोदर जे काय बी जाणकार लोकांशी चर्चा केली तर 1919 पासूनची परंपरा असल्याचं त्यांनी मला हे सांगितले. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जे याला मोठं स्वरूप आलं बरं त्या स्वरूप हे 43 वर्षापूर्वीपासून आलं. आणि आता सध्या असं झालं आहे की बऱ्याच ग्रामपंचायती स्वतंत्र झाल्या, बऱ्याच वस्त्या स्वतंत्र झाल्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा भंडारा आयोजित केला जातो आणि तो विभागला गेला आहे. आणि त्याच्यामुळं याचं महत्त्व हे पूर्वीचा भंडारा म्हणून याचं महत्त्व अबाधित आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच गावचे लोक म्हणजे जे शिंदेवाडीच्या परिसरातील लोक बाहेरगावी असतात ते या गोपाळकाल्यासाठी अवश्य या ठिकाणी येतात. मित्रांनो इथं ही भंडारा एवढा फारच आलं. तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकताय की अशा त्या हांड्यामध्ये शिजवून इथं या पातेल्यामध्ये ते साठवल्या जाते डाळ. आणि ह्यातून नंतर एका थावर सेपरेट असं डाळ काढल्या जाते. एका पातेल्यामध्ये पूर्ण असं हे डाळ काढल्या जाते आणि हे दुसऱ्या राहिलेल्या पातेल्यात एका पातेल्यामध्ये तरी काढल्या जाते आणि एका पातेल्यामध्ये रसा काढला जातो आणि अशा नंतर परत ते पंक्तीत वाढल्या जाते. तर आज आपण पाहूया चला आता ह्या पंक्तीला कशा पद्धतीने वाढतात आणि कशा पद्धतीने ह्या महाप्रसादाचं आयोजन केले जाते ते पाहूया. आणि अशा पद्धतीने अगदी डाळ वाढल्या जाते, रस्सा वाढला जातो आणि रोट्या वाढल्या जातात. तर आपण चर्चा करूया. तर मित्रांनो हे पहिलीच पंगत आता इथं बसलेली आहे आणि अशा पद्धतीने डाळ रस्सा आणि त्या रोट्या वाढलेल्या जातात. आणि तर आपण अगदी सर्वजण पाहू शकता की कशा पद्धतीने इथं ह्या जे प्रसादाचा अगदी लाभ घेत आहेत. तर अशातच आपण एक खास पुण्यावरून ह्या भंडाऱ्यासाठी आलेले आपल्या गावचे संतोष दादा रणोरे यांच्याशी आज चर्चा करूया. तर दादा ह्या रोट्या आमटीबद्दल काय बोलचाल, तुम्ही काय सांगू शकताल? रोट्या आमटी म्हणजे आमच्या लहानपणापासून मोठं आकर्षण आहे. विशेषतः शिंदेवाडी गावात रोट्या जे माळकरी लोक आहेत बरोबर त्यांची पार्टी किंवा काय म्हणजे रोट्या आमटी आम्ही पुण्यात पण पाळतो. आणि आज शनिवार असल्यामुळे मी खास रोट्या आमटी खायसाठी पुण्यावरून आलो आहे. त्यामुळं खूप आनंद झाला आहे. असं मस्त वाटतं एकदम फ्रेश. तर बघा पाहू शकता मित्रांनो की खास पुण्यावरून त्या रोट्या आमट्या खाण्यासाठी आज इथं आलेले आहेत. अगदी भाऊ रोट्या आमटीबद्दल काय सांगचाल, कशी झाली आमटी? एक नंबर झाली आमटी. एक नंबर
एकच नंबर. बरं ती कांदा आले बाळासाहेब आहेत का आमटीला स्पेशल काय फरक पडेल कसा कांदा तरी नसल्यामुळे फरक पडतोय. नाही तरी एकातच आहे सगळं ते एक वटच सगळं. तरी कमी पडली का तुम्हाला? बरं तरी ठीक आहे. प्रत्येक वर्षी तरी असते. तर आज आपण अण्णाशी चर्चा करूया. तर अण्णा मला सांगा आमटी कशी झाली पहिल्यांदा? नाथखोळा आमच्या गावाची परंपरा आहे पहिल्यापासून ही. लोक चटणी मीठ देते ती त्याची आमटी इथं बनवते सार्वजनिक ठिकाणी. रोट्या घेऊन देते सकाळच्या. घरनं लोक बाकी सगळी तांब्या पाणी भरून लिंबू कांदा घेऊन येते ती. सार्वजनिक सगळी लोक इथे गोकुळाष्टमीचा भंडारा याला म्हणते ती. रोट्या आमटीचा बेत असतो सगळा आणि एक नंबर असते आमटी. खाल्ल्याशिवाय कळत नाही, यावंच लागतंय. बरोबर आहे. तर मित्रांनो ही म्हणजे ताट कांदा लिंबू हे सर्व आपल्याला घरनं आणावं लागतं. इथं फक्त आपल्याला रोट्या आमटी त्याच्यातली डाळ तर्री ही अगदी पोट भरून आपल्याला इथं ह्या महाप्रसादाचा लाभ दिला जातो. आणि अशा मस्तमध्ये अगदी सर्वजण आनंदाने अगदी ह्या भोजन करून तृप्त मनाने. तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया जाणल्याच असतील, तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच असतील. अगदी उत्साहाने हा भंडारा परिसरामध्ये आपल्या शिंदेवाडी गावामध्ये वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेला हा गोकुळाष्टमीचा भंडारा हा अगदी उत्साहात साजरा केला जातो. पाहतोय की अगदी तरुण युवकसुद्धा इथं आपल्याला त्या रोट्या आमटीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तर आपण आपल्यासोबत आहेत आता सागरशी चर्चा करूया. सागर आमटी कशी झाली सांगचाल का तुम्ही? ही एक नंबर आमटी झालेली आहे. श्रावण महिन्यात आमटी खाण्यासारखा स्वाद कुठंच नाही. समजात बांधणे आता नवीनच बाजार आहे आमटी म्हणून आली, त्यापेक्षा एक नंबर गावची आमटी ह्यासारखी क्वालिटी कुठंच नाही. एक नंबर आमटी झाली. त्याची परंपरा किती दिवसापासून आहे? तुम्ही किती दिवसापासून आमटीचा आस्वाद घेता? मी गेलं 10 ते 12 वर्ष झाले. ठीक आहे. तर मित्रांनो आपण पाहिलंच आहे की व्हिडिओमध्ये 1919 पासूनची परंपरा ही चालू आहे. परंतु आज सागर 10 ते 12 वर्ष ह्या आमटीचा अगदी न चुकता दरवर्षी इथं या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. तर धन्यवाद सागर. तुम्ही आमटी तुम्हाला नक्कीच आवडली आहे 100%. आणि मस्तमध्ये आमटीवर ताव द्या. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाच असेल की कशा पद्धतीने हे रोटी आमटी बनल्या जाते. आणि ह्या डाळ तडक्याची आमटी ह्याला जे म्हणतात थावर गरम करून ते गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भंडारा हा साजरा केला जातो. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पाहिला असेल. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय मराठी प्रोडक्शन या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.